तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड यांच्याकडून जी भरतीची जाहिरात निघालेली होती, तर कंत्राटी पद्धतीने ही भरतीची जाहिरात निघालेली होती. आणि यामध्ये जी पदे होती तर ती होती जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, तसेच वैद्यकीय अधिकारी श्री, तसेच ऑडिओलॉजिस्ट, फॅसिलिटी मॅनेजर, ऑप्टोमॅट्रिक्स, फिजिओथेरपिस्ट, त्यानंतर स्टाफ नर्स, औषध निर्माता, एंटोमॉलॉजिस्ट, तसेच पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट व टेक्निशियन. तर या पदांसाठी ही भरती निघालेली होती 6/2/2024 रोजी. तर 6/2/2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्जांची छाननी इथं करण्यात आलेली आहे आणि जाहिरातीतील नमूद शैक्षणिक पात्रता व अनुभवानुसार पात्र उमेदवारांची यादी इथं लावण्यात आलेली आहे. पात्र यादीबाबत जर उमेदवारांना काही हरकती किंवा आक्षेप असतील तर त्यांनी 1/7/2024 ते 3/7/2024 पर्यंत इथं नोंदवायचे आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, नेत्र विभाग, जिल्हा रुग्णालय बीड येथे. तर तुम्हाला तुमचे जे आक्षेप आहेत तर तिथं प्रत्यक्ष सादर करायचे आहेत. त्यानंतर या भरतीमध्ये जे उमेदवार पात्र व अपात्र झालेले आहेत तर त्यांची यादी इथं देण्यात आलेली आहे. तर इथं बघू शकता कार्यक्रम व्यवस्थापक आयुष, तर यांच्यासाठी ही अपात्र उमेदवारांची यादी आहे. तर इथं उमेदवाराचे नाव दिलेले आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर तुम्ही पात्र आहात की अपात्र ते इथं दिलेलं आहे. त्यानंतरचे पद आहे वैद्यकीय अधिकारी, तर यांच्यासाठी ही अपात्र उमेदवारांची यादी आहे. तर ही यादी पण तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतरचे पद आहे फॅसिलिटी मॅनेजर, तर यासाठी ही अपात्र उमेदवारांची यादी आहे. तर ही पण तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर ऑप्टोमेट्रिस्टसाठी ही अपात्र उमेदवारांची यादी आहे. तर ही यादी पण तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर फिजिओथेरपिस्टसाठी ही अपात्र उमेदवारांची यादी आहे. तर ही यादी पण तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर स्टाफ नर्स या पदासाठी ही अपात्र उमेदवारांची यादी आहे. तर इथं पण तुमची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर ही यादी पण तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर एंटोमॉलॉजिस्टसाठी ही अपात्र उमेदवारांची यादी इथं दिलेली आहे. तर ही पण यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट, तर या पदांसाठी ही अपात्र उमेदवारांची यादी इथं दिलेली आहे. तर ती पण तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तर या पदासाठी ही अपात्र उमेदवारांची यादी दिलेली आहे. तर ही पण यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. तर ही संपूर्ण यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. आणि या यादीसंबंधी जर तुम्हाला काही हरकती किंवा आक्षेप असतील तर त्या तुम्ही इथं 3/7/2024 पर्यंत इथं नोंदवू शकता. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय बीड येथे तुम्हाला नोंदवायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.